गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात मस्तपैकी आप्यांचा नाश्ता करून झालेली होती आणि इथे ना मी फ्लिपकार्टवरनं किराणा मागवायचा विचार करत होते. असं विराजच्या पप्पांचं म्हणणं होतं, पण म्हटलं नको, मला ना डीमार्टला जाऊनच किराणा करायचा आहे. तर विचार चालू होता, पण 2-3 गोष्टी आम्ही ऑर्डर पण केल्या, पण मग त्या कॅन्सल केल्या. इथे विराजचे पप्पा ना कॅमेऱ्यात भरपूर दिवसाने बघून स्माईल करत होते. म्हटलं जाऊ द्या, भरपूर दिवस झाले डीमार्टला गेलेलो नाही आहे, तर निघालो आवरून वगैरे सगळं. तर म्हटलं जाता जाता पहिल्या गाडीत पेट्रोल वगैरे भरूया आणि गाडीत पेट्रोल भरता भरताना CNG वाल्यांची अगदी वाट लागलेली, इतकी गर्दी आहे. त्यानंतर डीमार्टला पोचलो. नशीब गर्दी नव्हती जास्त, त्यामुळे लवकर किराणा वगैरे झाला आणि आतमध्ये गेलो तर खरंच गर्दी नव्हती. डीमार्टवरून किराणा वगैरे करून घरी आलो आणि आज ना मी वेगळंच कॉम्बिनेशन बनवत होते, म्हणजेच की गार्लिक ब्रेड तुम्ही ऐकलेलंच असेल. सो मी आज गार्लिक पाव बनवत होते घरामध्ये, वेजेस वगैरे टाकून. बेसिक आहे, नंतर कधीतरी मी रेसिपी नक्की शेअर करेल. वरून खूप छान असं बटर लावून घेतलं आणि हे पाव आहेत ना मला खूप आवडतात आणि खायलासुद्धा ना ही रेसिपी खूप छान झालेली होती. एखाद्या दिवशी मी शूट करून नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. इथे विराजला आहे ना मस्तपैकी डीमार्टवरनं छान अशी बॅग आणलेली होती, सो तीच तो दाखवत होता. आणि लहान मुलांना काही वस्तू नवीन आणली की त्यांना खूप आनंद होतो. संपूर्ण किराणा मी केलेला होता, पण मला ना तेल मागवायचं होतं फ्लिपकार्टवरनं, सो मी ते असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.